तर आज आमची खास रेसिपी चणणीचे मासे आम्ही विकतच आणले ते दाखवतो तुम्हाला आमची रेसिपी कशी केली आम्ही मालवणी पद्धतीमध्ये. आणि माझं जर यूट्यूब चॅनल आवडलं तर लाईक सबस्क्राईब करा, कमेंट करा. थँक्यू, धन्यवाद. हे आहेत आपल्या तलावाचे मासे, भांडूप मुंबई. आणि आता ही बनवणार. हे आहेत आपले चणणीचे मासे. हा खवळा, मळिया, दांडक्या सगळे मासे आहेत. मी आता आणले विकत, पण एकदम टेस्टी मासे असतात ते गावच्या सारखे. सगळे आहेत, मळी मासे पण आहेत, खवळा पण आहे. आणि आता आम्ही कशी रेसिपी बनवणार ती दाखवून तुम्हाला व्हिडिओमध्ये. कसे साफ करायचे ते पण दाखवेन. खवळा काढायची. खवळा काढून मग असे हे साफ केलेले मासे आहेत आणि साफ करायचे. खवळं काढणं हे मेन आहे. खवळं काढले तर हे होणार, व्यवस्थित जाणार ते. आतमध्ये माशामध्ये अंडी पण होती, पण हिला काढता आलं नाही. गेली अंडी राहिली. आता साफ करते, हे अंडी निघून गेले माशांची. तर क्लीन केलेले आहेत. आता क्लीन करते खवळा मासा. वरती बघा क्लीन झालेत मासे. क्लीन करून बघा मस्त झाले आता क्लीन. आता हळद आणि मीठ मसाला थोडा लावून ठेवतो गार्निश करून. अर्धा 20 मिनटं. बस झालं तिकडे पुलिस काय नंतर घाल ना वरती. गरम मसाला टाक, दाणे टाकलं, तिकडे मसाला टाकला, मालवणी मसाला. बस मिक्स करतात आता. अरे किती टाइमपास करत असते स्टोरीला, व्हिडिओ चालू आहे. आता त्याला 10-15 मिनटं असा मसाला लावून ठेवायचा. हळद, मीठ, मसाला, मालवणी मसाला आणि कोकम लावून ठेवलं ना 10-15 मिनटं. मग चांगलं ते मुरलं की चांगली टेस्ट येते. नंतर तुम्हाला दाखवतो फोडणी दिल्यावर कशी फोडणी करते. गावचे चणणीचे मासे, पण गावचे म्हणजे मुंबईचे, पण चणणीचे मासे. आता लसूण फोडणी टाकले आणि मिरची टाकली ग्रेव्ही टेस्ट यासाठी. आणि हा आपला मसाला मेनूप्रमाणे. आणि आपले मासे मुरत ठेवलेले, मॅरिनेट करून ठेवलेले. 10 मिनटं झाली आहे तरी ठीक आहे. चल तर आता मसाला टाक. तिखट मसाला, तिखट पाहिजे, हळद, हे काय धना पावडर आणि आता गरम मसाला. परत थोडासा मसाला परतून घ्यायचा. ते म्हणजे काय बदललं हे वाटतं थोडं टाकलेलं आहे. सुका खोबऱ्याने कांद्याचं अशा पद्धतीने आता मसाला फ्राय झाला आहे. आणि आता टाकणार मासे. बघा आणि आता त्याच्यामध्ये मासे टाकायचे, थोडेसे परतून घ्यायचे. मध्ये त्याच्यामध्ये टाकायचं ना. तू माका मी हे व्हिडिओ करतो तुला. मासे टाकून आतमध्ये परत त्या मसाल्यामध्ये परतून घ्यायचे. तर आम्ही मसाला लावून ठेवलेला होता बघा. तर हे मासे परतून घ्यायचे. मस्त देखील त्याला परतून घ्यायचे बघा. जास्त पाणी टाकणार की जरासं पाणी टाकणार, जास्त नाही टाकायचं पाणी. थोडंसं म्हणजे शिजायपुरतं पाणी टाकावं लागेल आम्हाला. मच्छी मासे सुके बनवायचे. चणणीचे मासे, भांडूप मुंबई. गावचे नाही, आमच्या मुंबईचे. आणि ही मी 5 मासे ठेवले आहेत. त्याची मी मच्छी कढी बनवणार आहे, ते पण दाखवतो तुम्हाला. तर आता जरा परत परतून घ्यायचं.
मस्त झालं फर्स्ट क्लास. पाणी टाकून तर टाकतं मग का थोडंसं पाणी पाहिजे चवीनुसार, म्हणजे जास्त थोडेसे मासे शिजले पाहिजे म्हणून पाणी बघ त्याला पाणी झाकण तो. आता परतू नको जास्त माझा पण हां नंतर परतो मग माझ्या नंतर जाणार तर परत लागेल ते मसाला. अशा तरी आता माशांना आला एक कड थोडंसं हलवते म्हणजे थोडंसं वर खाली होईल. परत ठेवायचं होतं अजून 10 मिनटं आपले मासे तयार झाले की दाखवतो तुम्हाला. आता कड येतं मस्तपैकी एक नंबर. अशा तऱ्हेने झालेत आपले मासे तयार मस्तपैकी बघू शकता तुम्ही. एक नंबर नदीचे मासे म्हणजे थंडीचे मासे आमच्या भांडूप मुंबईचे.